तोंड काळे कर तुझं, मर तिकडे आईच्या घरी जाऊन जा, मर. मला तुझी गरज नाही आहे, मी जाईन माझ्या आईकडं. तुझी सगळी लफडी मला माहिती आहे, कळलं ना? जा. सलाम, नमस्ते, सत श्री अकाल. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे आणि मी आता बोलून बोलून थकली आहे की प्लीज हा चित्रपट सोडू नका. आत्ताच आलेल्या काही वृत्तांनुसार पत्रकारांनी, माझ्या प्रेक्षकांनी असं म्हणलेलं आहे की 2000 तिकीट केलं तरीही हा चित्रपट बघा, कारण की हा चित्रपट एंटरटेनिंग तर आहेच, त्याचबरोबर खूप अमेझिंग असा मेसेज देतो. ओके फाईन. माझ्यासोबत आहे जेन झीचे चीअर लीडर आणि या चित्रपटामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका साकार करणारे सचिन बांगर. प्लीज प्लीज वेलकम टू युअर शो आणि खूप 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 स्वागत आहे तुमचं. कसं वाटतं? थँक्यू. खूप कौतुक केलं. खूप छान वाटतंय. एक 1.5 वर्षाची मेहनत आहे आमची सगळ्यांची, पूर्ण टीमची, आणि फायनली आम्ही आज 70 MM वरती येतोय. तसं माझं तर 8 वर्षापासून मी वेट करतो की मला 70 MM वरती यायचं होतं. सो फायनली 8 वर्षांची तपस्या साकार झाली. सो तुमच्या चित्रपटाच्या तुमच्या भूमिकेबद्दल खूप स्पॉइलर न देता मी हेच सांगेन की जसे ते असे आहेत ते तसे चित्रपटात अजिबात नाही आहेत आणि तुम्हाला त्यांचा रोल खूप आवडेल. सो विदाउट अगेन गिव्हिंग एनी स्पॉइलर्स, अगदी थोडक्यात तुमच्या रोलबद्दल सांगा आणि हा रोल किंवा हा चित्रपट तुम्ही का निवडलात ते सुद्धा सांगा. नुकतंच माझं काया सिनेमाचं शूट कंप्लीट झालं आणि मला रमेश सरांचा फोन आला होता की अशी एक फिल्म करतोय. पहिलं तर म्हटलं पाणीपुरी म्हणजे काय, म्हणजे असं का टायटल दिले. नंतर जेव्हा मी ती स्क्रिप्ट वाचली, अरे म्हटलं नाही हे काहीतरी डिसेंट आणि युनिक आहे, आणि मी लगेच सरांना बोललो की यार मी हे करू शकतो, मला आवडेल, नक्कीच एक वेगळं आहे. आणि एक मी अशी भूमिका केली नव्हती IT इंजिनियर म्हणून. तर माझे काही मित्र आहेत IT इंजिनियर, तर त्यांना जाऊन ते कसे बोलतात किंवा काय, हो त्या गोष्टी सगळं करून नंतर पुढे केलं. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर सिनेमा एक वेगळा धाटणीचा सिनेमा आहे आणि असा विषय खरंच यायला पाहिजे होता, एक मला पण असं वाटतंय. तर असा हा विषय यंग जनरेशनसाठी म्हणा किंवा एक श्रीमंत गरीब ह्या सगळ्याच लोकांसाठी हा विषय बघण्यासारखा आहे. तर नक्कीच बघा तुम्ही. आजपासून रिलीज झाला आहे आमचा सिनेमा आणि एक पाणीपुरीची चव तुम्ही नक्की बघा. आंबट गोड, आणि तुमच्या नात्यामध्ये पण कसं तुम्हाला वाटतंय आंबट गोड, तुमचं नातं कसं आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. आणि तुटणारं नातं जुळतं हे मला हा सिनेमा करून समजलं. तर प्लीज नक्की बघा. सो इंडिया वॉन्ट्स टू नो की सचिन बांगर सर सिंगल आहेत, परंतु या चित्रपटामध्ये त्यांनी मॅरिड पर्सनची भूमिका निभावली. सो काय चॅलेंजेस आलेत आणि काय इझी वाटलं? सो टेल मी अबाउट बोथ द थिंग्स. अनमॅरिड असल्यामुळं थोडंसं कठीण गेलं त्या गोष्टी सगळ्या हँडल करताना, पण अनुष्कामुळं खरंच मला खूप हेल्प झाली. डिरेक्टर सरांनी खूप मला मदत केली हर एक सीन समजावून सांगण्यापासून किंवा काय, आणि मी स्वतःही मेहनत घेतलेलीच आहे. क्या बात आहे. सो वी कॅन से तुमचं ट्रेनिंग झालंय आता. सो आता आपण वळूया सिरियस टॉपिक पासून एका फन टॉपिककडे. पाणीपुरी म्हणलं तर भेळ आली, कोणी त्याच्यामध्ये शेव टाकतं, कोणी बटाटा टाकतं, कोणी त्याच्यामध्ये रगडा टाकतं, परंतु ह्या चटकदार पाणीपुरी मधलं गोड पाणी कोण वाटतं तुम्हाला तुमच्या अख्ख्या टीम मधलं? अगदीच गोड पाणी जर म्हणाल ना तर शिवाली. क्या बात आहे, सुपर. खूपच लॉयल ऍक्टर आहे आय मस्ट से. कमिंग बॅक टू तुमच्या पाणीपुरी मधलं ठसका आणणारं तिखट पाणी कोण आहे? हो, प्रतीक्षा. ओके, प्रतीक्षा मॅम ऐकताय ना? सो प्रत्येक पाणीपुरी नंतर आपल्याला मिळते ती म्हणजे गोड सुखापुरी, जी काय म्हणतात पॅलेट क्लेन्झर असते आणि तिच्याशिवाय पाणीपुरी कम्प्लीट नसते. सो ती कोण आहे किंवा ते कोण आहेत द ॲड ऑन पाणीपुरी मधले? सुपर. सो येस, मकरन सर, खूप छान रोल आहे त्यांचा आणि आमचे डिरेक्टर पण आहेत, आमचे प्रोड्युसर पण आहेत, आमची पूर्ण टीम आहे. हे तर काय म्हणतात त्यांनी त्यांचा एक्स फॅक्टर घातलाय या चित्रपटामध्ये. सो सचिन, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि जसं मी सरांना सुद्धा म्हणाले की पाणीपुरी 2 ची पण आम्ही वाट बघतोय, कारण एका विशेष वळणावर हा चित्रपट संपतो आणि पुढे काहीतरी होण्याची अजून आम्हाला अपेक्षा आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन अँड ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर अपकमिंग वेंचर्स. थँक्यू सो मच. सो मच. नक्की बघा पाणीपुरी.